नमस्कार. कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे वेफर्स. उपवासाला बटाट्याचे वेफर्स न खाणारे फारच कमी असतील. तुम्ही तर पाहू शकता हे वेफर्स अगदी सेम आपण बाजारातून आणतो तशाच पद्धतीने तयार झालेले आहेत आणि अगदी तसेच क्रिस्पी. तुम्ही त्याचा आवाजही ऐकू शकता. चला तर मग पाहूया कशा पद्धतीनं बनवायचे हे वेफर्स. एक वेगळ्या पद्धतीनं आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे मी एक बटाटा त्याची साल काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला लगेच बनवायचे असेल तर पाण्यामध्ये ठेवण्याची गरज नाही. आणि आता आपल्याला याचे स्लायसेस वगैरे करून घ्यायचे नाही आहेत. आपल्याला हा बटाटा डायरेक्ट उकडून घ्यायचा आहे. हो, बरेचदा आपण काय करतो त्याचे स्लायसेस उकडून घेतो आणि ते परत सुकवण्यासाठी ठेवतो. पण ती प्रोसेस आपल्याला कट करायची आहे. त्यासाठीच मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ ही आपण उकडतानाच घालणार आहोत कारण वरून मीठ खाल्लेलं चांगलं नसतं. तर बटाटा उकडतानाच हे मीठ घातलं तर बटाट्यामध्ये ते शिरतं. आणि मीठ थोडंसं जास्त घालायचंय आणि त्यामध्ये हा बटाटा उकडण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. खूप उकडायचा नाही आपल्याला हा बटाटा किंवा पूर्ण शिजवायचाही नाही आहे. अगदी 25% शिजेल इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. एक पाण्याला छान उकळी आली की हा बटाटा तयार होतो. इथे आता पाणी छान उकळलेलं आहे. आपण चेक करूयात. फक्त सुरी आतमध्ये बटाट्यामध्ये जाईल इतपतच पाहायचंय. पुन्हा एकदा दाखवते. फक्त आत वरच्या बाजूनं ते टच होते बटाट्याला आत, तेवढंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा बटाटा काढून घ्यायचा आहे. बटाटा 1-2 मिनिटं थंड करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्याचे वेफर्स करताना तो हाताला चटके देणार नाही. हा बटाटा आपल्याला ह्याचे वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. आता हा बटाटा थंड झालेला आहे आणि जी वेफर्सची किसणी असते त्याच्यामध्ये आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. बारीक स्लायसेस करून घ्यायचे आहेत पातळ. तर मी पूर्ण किसून घेते हा. आणि जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला असे प्लेटमध्येच पसरून ठेवायचे आहेत. इथे आता मी तेल गरम करत ठेवलेले आहे. ते गरम झालेले आहेत. आपण हे वेफर्स तळून घेऊयात. थोडंसं मीडियम हाय फ्लेमवरच हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटात आपले हे वेफर्स तयारही होतात. त्याला एक 4-5 वेळा आपल्याला पलटून घ्यायचे. दोन्ही बाजूने छान आपल्याला तळून घ्यायचे हे. आणि अगदी कमी वेळामध्ये अशा पद्धतीने वेफर्स तयार होतात. आपल्याला हे सुकवत वगैरे ठेवण्याची काही गरज पडत नाही. आणि मीठही वरून घालावं लागत नाही. कुठं लागतं कुठं नाही असंही होणार नाही. तर अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेले हे वेफर्स तुम्ही इथं पाहू शकता. अगदी परफेक्ट असे तयार होतात आणि तेलही कमी लागतं आणि तेलकटही होत नाहीत. आणि शिवाय आपल्या घरचे असल्यामुळे आपल्याला तेलाची खात्रीही राहते. शिवाय कमी तेलामध्ये आपण हे तळायचे आहेत जेणेकरून एकच तेल आपल्याला वारंवार वापरावं लागणार नाही. तर तुम्ही इथं पाहू शकता एकदम परफेक्ट असे झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.